बी मंत्री प्रताप सरनाईक यांची बसस्थानकाला भेट, स्वच्छतेवरून अधिकाऱ्यांची त्यांनी केली खरडपट्टी। नमस्कार, एसपी न्यूजमध्ये आपले स्वागत। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकाची अचानक पाहणी केली। यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढत प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत। बस स्थानकातील चकाचक स्वच्छता पाहून मंत्र्यांनी सुरुवातीलाच अधिकाऱ्यांना उपरोधिक टोला लगावत म्हणाले, मी येणार म्हणून एका रात्रीत ही स्वच्छता केली आहे का? अशी स्वच्छता केवळ मंत्र्यांच्या दौऱ्यापुरती मर्यादित न राहता दर 4 तासांनी झाली पाहिजे, अशा सूचना दिल्या। कॅन्टीनची पाहणी करताना गोरगरीब प्रवाशांसाठी असलेली 30 रुपयात चहा नाश्ता ही योजना कोल्हापुरात राबवली जात नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। खाद्यपदार्थांच्या दरांवर चिकटपट्ट्या लावून प्रवाशांची लूट करणाऱ्या कॅन्टीन चालकांविरुद्ध त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि आजपासूनच सवलतीच्या दराचे बोर्ड लावण्याचे आदेश दिले। पडेल तो पडेल हे असे मंत्री येणार म्हणून चिकटपट्ट्या लावल्या। आज साफसफाई केली, आज साफसफाई आजच लागली सर। ड्रेस कोड आजच आहे ती। खुर्च्या सुद्धा आज लावलेल्या आहेत नवीन, या सगळ्या खुर्च्या आज नवीन लावल्या। कवर पण बघा ना सगळे। मंत्र्यांची फसवणूक करताय तुम्ही। ठीक आहे, ते जाऊ द्या, पण हे काय बाकी ठीक आहे, मी समजू शकतो। जरा सवलतीच्या दरामध्ये सर्वसामान्य प्रवाशाला 30 रुपयामध्ये चहा नाश्ता मिळाला पाहिजे। ही एसटी सेवा जी देते आणि त्यांना कॅन्टीन जे दिलं जातं त्यामध्ये ही पहिली अट आहे। त्यांनी त्यांचा व्यवसाय करावा, आणि 10,000 व्यवसाय करावा, 20,000 करावा, परंतु जो प्रवासी येतो तो गोरगरीब प्रवासी आहे, त्याला 30 रुपयामध्ये चहा आणि नाश्ता मिळाला पाहिजे। ही सेवा का नाही इकडे करून घेतात? आधी केली, त्याचं चुकीचं काय करणार होतं? मला फक्त पुष्पगुच्छ देणार मी आल्यानंतर, काय हो माझा सत्कार करणार, शाल आणि श्रीफळ देऊन, हे लक्ष कोण ठेवलं? जबाबदारी नाही आहे का? स्वच्छता दाखवा।